महोदय. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य उमाताई खापरे, प्रवीण दरेकर यांनी या विषयावर आज सभागृहामध्ये परिवहन मंत्री म्हणून आणि एसटी महामंडळाचा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे काही मंत्री महोदयजी 50 पर्यंत तुमचं उत्तर जे आहे मागण्या ते ज्या आहेत थोडक्यामध्ये द्या. मागण्या ज्या आहेत त्या केलेल्या आहेत. 1 मिनिट आहे फक्त. सर 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 सर्व सर्व सर सर्व सर सर्वप्रथम मी या सभागृहाला हे सांगू इच्छितो की देशाचे पंतप्रधान आदरणीय 2 मिनिटं वाढवले. नरेंद्र मोदी 52. यांच्या संकल्पनेतून ते राज्याचे गुजरातचे मुख्यमंत्री असताना गुजरातला बस पोर्ट निर्माण केले आणि तशाच पद्धतीची संकल्पना ही महाराष्ट्रामध्ये सुद्धा व्हावी यासाठी मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस आणि तत्कालीन मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे साहेबांनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी जी 30 वर्षाची मर्यादा होती ती सर्वप्रथम 60 वर्ष केली, पण 60 वर्षामध्ये सुद्धा काही विकासक जे आहे ते आकर्षित होत नव्हते, म्हणून 49 अधिक 49 अशा पद्धतीनं ही योजना आखावी आणि त्या पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवावी. एस टी महामंडळानं अशा प्रकारचं धोरण निश्चित केलं, कॅबिनेटनं त्याला मंजुरी दिली आणि आता एक राज्य शासनाकडे आम्ही अंतिम मंजुरीसाठी जो प्रस्ताव आहे तो पाठवलेला आहे आणि त्याला मंजुरी मिळाल्यानंतर निविदा प्रक्रियेला वेग येईल. सभापती महोदय, खरं तर राज्यामध्ये एस टी महामंडळामध्ये एवढ्या चांगल्या आणि मोक्याच्या जागा आहेत, कारण एस टी महामंडळाला जवळजवळ आज 100 वर्ष व्हायला आलेली आहे आणि तसं असताना ह्या जागा अद्यापपर्यंत हव्या तशा विकसित झाल्या नाही. त्यामुळे अस्वच्छता आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत सर्वसामान्य प्रवाशांना हव्या आहेत त्या गोष्टी त्या ठिकाणी मिळत नव्हत्या, म्हणून हा निर्णय घेण्यात आला. परंतु या माध्यमातून त्या डेपो विकसित करत असताना आम्ही एक संकल्पना आखली की शहरी भागामध्येच विकासकांचा जास्त जोर असतो ती प्रॉपर्टी डेव्हलप करण्याकरता, कारण त्यात नफा जास्त असतो. म्हणून आम्ही या ठिकाणी शहरी भागातील एक तालुका स्तरावरील एक आणि ग्रामीण भागातील एक अशा पद्धतीचं 3-3 डेपोचं किंवा एस टी स्टँडचं पॅकेज करून त्याची निविदा प्रक्रिया राबवतोय, जेणेकरून ग्रामीण भागातला सुद्धा आपला हा डेपो किंवा एस टीचं जे स्टँड आहे ते विकसित होईल. आणि निश्चितपणे ह्या ठिकाणी तुम्हाला अभिमानानं सांगतो, आता वेळ असता तर मी भरपूर बोलू शकलो असतो या वेळा, परंतु तुम्ही फक्त 52 पर्यंत वेळ दिलेला असल्या कारणाने मी एवढं सभागृहाला आश्वासित करू इच्छितो की जो प्रकल्प गुजरातमध्ये राबवला गेला आणि गुजरातला ज्या पद्धतीनं हे म्हणजे विमानतळ जशी असतात तशा पद्धतीनं एस टी डेपो सुद्धा करण्याचा महायुती सरकारचा आणि माननीय मुख्यमंत्र्यांचा एक आणि परिवहन मंत्री म्हणून माझा निर्णय असल्या कारणानं सभापती महोदय अतिशय चांगल्या प्रकारे आपण हे डेपो विकसित करतो आणि यामध्ये जागा आपण घेतोय, पैसे घेत नाही. त्यामुळे जागाचा जी मागणी मार्केटमध्ये येणार आहे त्या माध्यमातून आपल्याला उत्पन्नाचा एक स्रोत निर्माण होणार आहे. सभागृह आता आपण स्थगित करण्यात येते आणि नियमित सभागृह 12 वाजता सुरू होईल.